नमस्कार. आजचा पण दिवस चालू झाला त्रिशवीच्या क्रँकीनी. त्रिशवीला आज सुद्धा आम्हाला सलोनला सोडायचं नव्हतं. खरंच ह्या सिच्युएशनला ना मन खूप जड होतं, पण आपण काही नाही करू शकत. कारण की काम पण इम्पोर्टंट आहे आणि मूल पण इम्पोर्टंट आहे. खूप आम्हाला जाता-जाता खूप वाईट वाटलं. सो आज होती आमच्या ह्या थारचं मेकओव्हर. अमरला काय-काय ह्याच्यात कामं करायचीच असतात. सो इथे आम्ही पहिलं आमची थार ड्रॉप केलो आणि निघालो माझी ही डिओ घेऊन. बऱ्याच वर्षानंतर मी डिओ चालवत होती. नॉर्मली मी फक्त जिमला जायला डिओ यूज करते. बाकी टाईम तो ऑटोनीच फिरत असते. आज पहिला आलो महावीर नगरला. तिकडे बघितलं एवढे क्लायंट्स नव्हते. त्याच्यामुळे जेवढे पण स्टाफ अवेलेबल होते, त्यांना पहिलं फर्स्ट फ्लोअरला घेऊन गेलो मीटिंगसाठी. कारण की इन बिटवीन मीटिंग्स तर घेणं खूप कंपल्सरी आहे. प्रत्येक टॉपिक क्लिअर करणं किंवा त्यांना समजवणं. सो आज होती ह्या स्टाफची मीटिंग. बऱ्याच दिवसानंतर मी सुद्धा महावीरला आलेली आणि खूप टाईमानंतर आम्ही मीटिंग घेत होतो. तर इथे बघा ह्यांची मस्ती तर चालूच होती. त्याच्यानंतर हे न्यू कमर स्टाफ आहेत. न्यू कमर स्टाफला ट्रेनिंग करायचं माझा पार्ट असतो. सो जिथे जो पण स्टाफ नवीन जॉइन होतो त्याला स्पेशली त्या सलूनला ट्रेनिंग्स द्यायला मी जाते. टचवूड महावीरनगर ॲज युजुअल बिझी होतं. महावीरनगरमध्ये ॲज युजुअल जे आहे टेक्निकल वर्क जास्त होतं. आज ह्या हेअर एक्सटेन्शनच्या क्लायंट होत्या, जे रेग्युलर आमच्याकडे हेअर एक्सटेन्शनला येतात. त्यांनी पहिलं त्यांच्या हेअरला नॅनोप्लास्टिया केलं, एक्सटेन्शनला नॅनोप्लास्टिया आणि कलर केलं आणि हे जे आम्ही हेअर एक्सटेन्शन करतो ते 100% ह्युमन हेअर असतात. त्याच्यावर तुम्ही कलर, ट्रीटमेंट जे काही इझिली करू शकतात आणि आम्ही जे हेअर एक्सटेन्शन करतो ते बीडवाले करतो. ह्याच्यामुळे तुमच्या हेअरमध्ये एकसुद्धा हेअरफॉल होत नाही, नॅचरल हेअरला डॅमेज होत नाही आणि तुम्हाला एकदम लाईट वेट फील होतं. ह्याच्यावर तुम्ही आयर्न, टॉंग्स जे पण हीट करायचंय, जे केमिकल करायचंय, इझिली तुम्ही करू शकता आणि हे नॅचरल हेअरमध्ये छान असे ब्लेंड होतात. ह्यांचा फायनल रिझल्ट बघा नॅनोप्लास्टियाचा आणि हेअर एक्सटेन्शनचा केवढा छान ब्लेंड झालाय. कोणालाही नाही कळणार की त्यांनी हेअर एक्सटेन्शन केलंय.